हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे बच्चा, है ना? तो कैसा चल रहा है सब कुछ? आई होप आपने बहुत बेहतरीन तरीके से पढ़ाई कर लिया होगा, है ना? तो इसी उम्मीद से हम लोग स्टार्ट करते हैं बच्चा आज का हम लोग लेक्चर, है ना? तो अगर सपोज़ कोई भी नया बच्चा है, नए पेरेंट्स हमें अगर सपोज़ देख रहे होंगे, है ना? तो मेरी तहे दिल से गुज़ारिश है आप सभी से कि पहली दफ़ा हमारे अगर सपोज़ कोई भी चैनल को देख रहा होगा ना, तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर कर ले। ऐसे ही नया-नया कंटेंट हम लोग रोज़ाना बच्चों की रिगार्डिंग अपलोड किया करते हैं। चलो, वो बात तो अलग हो गई। आज हम लोग डिस्कस करने वाले हैं, देखो ये आखिरी नहीं बच्चा, सेकंड आखिरी ये गेस्ट पेपर है अपना। उसके बाद मैं कल मॉर्निंग को 7 बजे, ठीक है? 7 बजे, हालाँकि आपको लग रहा होगा कल क्या सर, कल क्या, कल 7 तारीख। कल तो हमारा आखिरी दिन है, मतलब कल का पेपर है अपना, ऐसा-वैसा आपको लग रहा होगा। कल क्या भेजोगे, उससे क्या होगा? मेरा कहना क्या है, बस ओवरलुक करके जाना, बाकी कुछ नहीं। क्योंकि सिर्फ मैथमेटिक्स के 20 सवाल मैं भेजूँगा ना, वो गेस के हिसाब से रहेगा। कि कौन-सा आ सकता है करके, तो कल मॉर्निंग को 7 बजे या 7 बजे के पहले ही भेज दूँगा मैं अगर सपोज़ हो सका तो उससे। समझ रहे हो बातों को? तो वो बहुत इम्पोर्टेंट रहेगा मेरे हिसाब से, वो आपकी मर्ज़ी रहेगी आपको देखना है कि नहीं देखना है करके, ओके? तो चलो बच्चा स्टार्ट करते हैं आज का अपना देखो आखिरी मिशन है बच्चा अपना ये लास्ट मिशन। लास्ट मिशन नहीं बोल सकता मैं इसको। चलो, देखो बच्चा शुरुआत करते हैं हम लोग। तो देखो बच्चा पहला सवाल डिंग डिंग देखो बच्चा कुछ नहीं रे अच्छा ये सवाल बताने से पहले एक बच्ची है अपने क्लास की, उसने एक सवाल भेजा था, 1-2 सवाल उनके मैं ले लेता हूँ उसके बाद मैं कंटिन्यू कर लेता, है ना? नहीं तो हालाँकि कैसे एक तो क्लास बंद है अपनी ओवरऑल, है ना? तो फिर भी कुछ जो सवालात उनके मन में आते हैं वो उसको बताना था मुझे, ओके? देखो बच्चा एक सवाल उसने बहुत मुझे अच्छा लगा दैट्स द रीज़न मैं ये सवाल ले रहा, है ना? देखो बच्चा सवाल क्या था, की जर बघा तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही पण सोडवण्याचा प्रयत्न करा. जर A भागीला 2 बरोबर B भागीला 2 हां? आणि आणि A प्लस B बरोबर 180 तर A माइनस B बरोबर किती? लावा दिमाग। ये उसका सवाल था बच्चा, अगर सपोज़ किसी को आंसर आ रहा हो तो मेरे को बिल्कुल बस बेशक बताइएगा, ओके? देखो बच्चा ऐसे टाइम पे कुछ नहीं करना, ऐसे टाइम पे कुछ नहीं मतलब कुछ ना कुछ तो करना ही पडेगा। एनीवेज एक चीज याद रखो बच्चा, अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायच्या तुम्हाला A मायनस बी ही काढणी आहे. मान्य कराल, है ना? तर A मायनस बी काढण्यासाठी तुम्हाला A ची किंमत प्रॉपर माहीत राहायला पाहिजे, B ची किंमत प्रॉपर माहीत राहायला पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे नाही A ची धड किंमत आहे, नाही B ची धड किंमत आहे. अशा वेळेस काय करायचं बघा, जनरली आता A/2 म्हणजेच B/2 होते, मान्य कराल? इसके तरफ ध्यान दो बच्चा अभी हिसाब से देखो, A/2 बरोबर B/2 असं म्हणत आहे. है ना? काय B A/2 नाही आहे रे, A हा 3 आहे. सॉरी, सॉरी हां. A/3 आहे हा, ओके. A/3 बरोबर B/2 ओके. बघा थोडा लिहिण्यामध्ये गलती झालती. अशा वेळेस काय मला एक गोष्ट सांगा, A गुणिला 2, 2 आहे. इक्वल्स टू काय? 3B. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे आणि जनरली बघा कोणाला आहे कोणाला तरी काढून ठेवून दे. एक तर Aला नाही तर Bला मर्जी तुमची. काय करा, तर हा Aला मी काढून ठेवत आहे. A म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून 3B हा 2 इथं गुणा करत आहे, भागीला 2 येणार. बस. A ची किंमत तुम्हाला माहीत झाली की ते 3B भागीला 2 है, ओके? थोड़ा-सा ये सेशन फास्ट होगा बच्चा इसलिए थोड़ा देखो जो रिवीजन के हिसाब से ही चीज़ें करा रहा हूँ मैं, बाकी कुछ नहीं, है ना? तो देखो बच्चा बस मैं वैल्यू क्या करूँगा इसमें बस पुट करनी. जो फुलफिल आहे, हे वाला इक्वेशन फुलफिल आहे ना, त्यामध्ये हे A ची व्हॅल्यू पुट करायला मी प्रयत्न करतो, ओके? चला बघा काय होणार तो बघ या ठिकाणी पुट करा फक्त या याची व्हॅल्यू. काय आहे याची व्हॅल्यू? 3B भागीला 2 प्लस B बरोबर 180 बास. देखो आता याच्या खाली काय नाही म्हणून 1 असते. मान्य कराल याला? आता बघा याला अगर सपोज तुम्ही तिरपा गुणाकार कराल 3B गुणिला 1 म्हणजे 3B प्लस 2 गुणिला B म्हणजे सर 2B भागीला 2 गुणिला 1 म्हणजे 2 बरोबर किती? 180. चला 3B अधिक 2B किती असतात? बघा सारख्या आडनावाचे तोही बंबारडे, हाही बंबारडे म्हणजे 3 बंबारडे पण 2 बंबारडे किती ठीक आहे. तर 5 बंबारडे भागीला किती 2 180. आता मला सांग हा 2 गुणाकारात आहे तिकडे पडणार तर सॉरी 2 भागाकारात आहे तिकडे जाणार तर गुणाकारात. तर 5B बरोबर किती? तर 180 गुणिला 2. तो देखो बचा अब कुछ नहीं बचा. आता मला एक गोष्ट सांगा, आता फक्त B इथं हा गुणाकारात आहे. हा इथं पण गुणाकारात आहे. तर मला एक गोष्ट सांगा, हा गुणाकार जेव्हा तिकडे जातो, तेव्हा काय होते? भागीला 5 मध्ये होऊन जाता है, ठीक है? मान्य कराल या गोष्टीला? अब मुझे एक बात बताओ बच्चा, अब इसको मेरे को 5 से 180 को डिवाइड करना है. क्या करूँगा? 5 वन जा 5. अब देखो 5 दुने 10 होतात, 5 तिरी 15 होतात. 15 म्हणजे उरले किती? 8 5 गेले 3 म्हणजे 30 म्हणजे हा किती? 36 आणि 36 दुने किती? तर 72. तर तुम्हाला इथे Bची संख्या मिळाली रे. किती? 72. हे Bची संख्या तुम्हाला मिळाली आहे. हे इथं पुट करणार आहे पहिल्या इक्वेशनमध्ये. खतम. बघा काही-काही प्रश्न जे येतील ना, थोडा लॉजिकल येतील. थोडा वेळ जरूर घेतील, पण मी असं नाही म्हणत की तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. तर आता बघा Bची संख्या 72 आली या ठिकाणी पुट कर. म्हणजे Aची संख्या भेटेल. किती? बघ Bची संख्या किती 72 होती? 180.
आता हा ए इथं आहे, हा 180. हा 72 जर तिकडे जाणार तर काय होणार? -72. 180 मधून 72 गेलं किती? तर 108. समजलं का? हा 108 ए ची संख्या, बी ची संख्या 72. मला विचारलं ए आणि बी मायनस करा. ए ची संख्या किती होती तुमच्या? आता झालं. तुमची किती? 108. बी ची संख्या किती? 72. यामधून तुम्ही अगर सपोज मायनस कराल तर तुमचं उत्तर 36 येणार. समझलं का? समझलं का? हा पर्याय त्या कोणत्यातरी एका मुलीचा होता बच्चा, अगर किसी का अगर सपोज ये आंसर जो जिस बच्ची का था, अब मैं उस बच्ची का नाम भूल रहा हूँ, है ना? उस बच्ची ने हैंड रेज़ कर लिया या पर्टिकुलर जो भी जिस हिसाब से समझ में आया सर करके थोड़ा-सा कमेंट कर ले, ओके? तो देखो बच्चा ऐसे सवाल भी पूछे जा सकते हैं. पर्याय तुम्हाला जे काही दिले होते ते राहू द्या, सोडा त्याचं काही घेणं-देणं नाही. फक्त उत्तर कसं काढायचं हे सगळ्यात महत्त्वाचं समजलं पाहिजे, ओके? सगळ्यात आधी काय केलं मी, बघा यांना कंपेअर करत असताना काय केलं, ए आणि बीला म्हणजे एक टाइपचं बघा, सोबत आणण्याचा प्रयत्न केले. ए गुणिले 2, 2 ए, 3 गुणिले बी, 3 बी. म्हणजे एलाच एक तर एला एची व्हॅल्यू काढा, नाहीतर बीची व्हॅल्यू काढा. मर्जी तुमची. मग त्या दिलेल्या पर्याय जे फुलफिल जो कुठला पण इक्वेशन असते ना, त्यामध्ये एची व्हॅल्यू किंवा बीची व्हॅल्यू जे तुम्ही काढलाय ते पुट करायची. केलं? बीची व्हॅल्यू आली 72. त्यानंतर बीची व्हॅल्यू पुट करायची, एची व्हॅल्यू मिळते. त्यानंतर हा तुम्हाला जो इक्वेशन दिलाय त्याने ए मायनस बी म्हणजे काय? तर बस एची व्हॅल्यू 108, बीची व्हॅल्यू 72 त्यामधून मायनस कराल 36 उत्तर. ओके. चलो नेक्स्ट प्रश्न बघा रे. मेन प्रॉपर आपण आपल्या एक्झाम्पल्समध्ये जाऊ. जे 20 महत्त्वाचे प्रश्न माझ्या हिशोबाने मला वाटतात, जे सरावाच्या हिशोबाने आपण डिस्कस करतोय. लावा दिमाग चला लावा. खालीलपैकी कोणती संख्या अविभाज्य आहे? व्हॉट डज एक्झॅक्टली मीन बाय अविभाज्य रे? हेच माहीत नसते बहुत मुलांना, की सर अविभाज्य म्हणजे काय होते? भैय्या अविभाज्य म्हणजे काय? त्याला भाजता येत नाही. जे मूळ आहे सीधी-सीधी. समझ रहे हो बात को? बघा ते तुम्हाला कन्फ्यूज फक्त या शब्दांमध्येच करू शकतात हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अविभाज्य, हां, भाज्य राहिलं असतं गोष्ट वेगळी. म्हणजे समजलं का? अविभाज्य म्हणजे त्याला भाजताच येत नाही. भाजणे म्हणजे काय ते कोंबड्या भजे काही ते काही भाजणे-उजणे नाही हां. अविभाज्य म्हणजे काय रे? मूळ संख्या. 73 मूळ आहे का? 53 नाही. 89 नाही. 89 9, 8. 89 मूळ आहे का नाही आहे? हां, हां. 89 मूळ आहे रे. हां, हां. 89 काय आहे? मूळ आहे बच्चा. ठीक आहे. आणि 69 होत होतं. ठीक आहे. समजलं ना? बघा सोपे प्रश्न बघा जनरली पाठच ठेवायचे. कोणती संख्या मूळ आहे, कोणती संख्या मूळ नाही. ओके. चला. आणि ते समजूनच पडतो आपल्याला. त्याला तेवढी पाठ ठेवायची गरज नाही. आता बघा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जनरली यामध्ये मुलं खूप कन्फ्यूज होतात. -1 ला 1 ते 89 वेळा गुणाकार केला जातो. -1 ला 1 नेच हां, इथं ने पाहिजे होता. ठीक आहे. -1 ला 1 ने ठीक आहे. किती वेळा गुणाकार केलं जात आहे? 89 वेळा गुणाकार केले जाते. तेव्हा उत्तर काय येईल? जनरली मुलं काय करतात माहीत आहे का? सर -1 इंटू 89 सर -89 उत्तर सर. तो तसा नाही म्हणत आहे. -1 ला 1 ने 89 वेळा गुणाकार केला असता. की अरे भाई -1 ला जर तुम्ही 1 ने गुणाकार कराल तर तीच संख्या येणार आहे 100%. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय? की आपण त्याला गुणाकार कोणासोबत करत आहोत? कोणासोबत गुणाकार करत आहोत? संख्या किती आहे? 89 ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. जर निगेटिव्ह संख्येला उत्तर तर 100% एकच आहे. पण बघा का बरं? ते कसे त्याबद्दल आपण विचार करत आहोत. ठीक आहे. लक्ष दे. बघा इथे एक थोडासा प्रश्न दिल्यामध्ये चुकी झाली आहे रे. इथे -1 पाहिजे. ठीक आहे. हा लक्ष द्या. थोडंसं गलती झाली माझी. आणि हा प्रश्न शायद टाइप करत असताना, लिहत असताना जरा गलती झाली. एनिवे जो पण आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय? पहा. आता उत्तर सांगा तुम्ही. आता उत्तर सांगा सगळ्यांनी. इथे -1 ठीक आहे. ते नाही पाहिजे. ने पाहिजे. है ना? बघा -1 ला -1 नेच 89 वेळा अगर सपोज आपण गुणाकार केला. एक गोष्ट लक्षात ठेवायच्या कधी पण निगेटिव्ह संख्या जेव्हा तुम्ही त्याच संख्येला जनरली विषमच्या वेळेस जेव्हा गुणाकार करता ना विषम संख्येच्या स्वरूपामध्ये, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं विषम स्वरूपामध्ये नेहमी लक्षात ही संख्या विषम आहे ना, तर नेहमी उत्तर तुमचं निगेटिव्हमध्ये येणार. आणि जर निगेटिव्ह संख्येला तुम्ही एखाद्या निगेटिव्ह संख्येने जेव्हा तुम्ही खासकर समसंख्येच्या स्वरूपामध्ये जेव्हा गुणाकार करता ना, तेव्हा त्याचं उत्तर पॉझिटिव्ह येते, हा लक्षात ठेवायचं. बस हीच ट्रिक आहे, दुसरं तिसरं काही नाही. तर तुमचं उत्तर आता 100% आता बघा, हे 89 काय आहे? विषम संख्या आहे ना, म्हणजे -1 ला -1 नेच 89 वेळा जेव्हा गुणाकार कराल ना तुम्ही, 100% त्याचं उत्तर किती येणार आहे? -1 येणार आहे. समजलं का? ओके. चला नेक्स्ट प्रश्न बघूया रे. बघा काही नाही आहे. नेक्स्ट प्रश्न काय आहे? 11/28 मध्ये काय जोडले पाहिजे? 11/28 मध्ये काय? आम्हाला काय माहीत काय? तर एक्स जोडलं पाहिजे. जेणेकरून
बेरीज हे एक येईल म्हणते. जेणेकरून याची जी बेरीज आहे ते एक येईल. काही नाही, याला तिकडे घेऊन जा. म्हणजे हा मायनस काय 11/28 याच्या खाली काही नाही तर 1 असतात. 28 एक 28 मधून 11 गेले. भागीला 1 28 जा 28. 28 मधून 11 गेले. 8 1 गेला 7. 2 1 गेला 1 म्हणजे 17/28 तुमचा उत्तर. बघा, समजलं? नेक्स्ट प्रश्न बघूया रे. नेक्स्ट प्रश्न ये रे पटकन. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघ. 8च्या पहिल्या 5 गुणाकारांची बेरीज किती? असा प्रश्न. बघा जनरल नॉर्मल जेव्हा क्लास आपली होती यामध्ये मी तुम्हाला एक नियम सांगितलं होतं. बघा त्याचा नियम तुम्हाला लिहून पण देतो मी. काय कशा पद्धतीने मराठीच्या स्वरूपात आहे म्हणून तुला सांगतोय काय, की जसं एक्सच्या इथे लिहून देतो. एक्सच्या प्रथम एन गुणाकांची गुणाकांची बेरीज जेव्हा आपल्याला काढायचं असते ना, नेहमी लक्षात ठेवायचं. थांबा, मदत नाही येत आहे ना? मदत आलं. ठीक आहे. गुणाकांची बेरीज जेव्हा काढायची असते, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं हे बेरीज जे असते ना, कधी पण तसं तर तुम्ही करू शकता. 8 1 8, 8 3 जनरली असं करू शकता. पण डायरेक्ट जेव्हा काढायचं कधी-कधी 5 विचारला जाऊ शकते, कधी 20 विचारला जाऊ शकते. तेव्हा काय लक्षात ठेवायचं एक्स गुणीला एन गुणीला एन अधिक 1 भागीला 2 बस. हा फॉर्म्युला लावून टाकायचं उत्तर तुमच्या समोर राहणार. बघा सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीने त्याला कराल ते. फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला आताच? लक्ष दे रे, लक्ष दे. फॉर्म्युला आहे एक्स गुणीला n प्लस 1 भागीला 2. एक्स म्हणजे काय? तर ज्याच्याबद्दल विचारलाय 8. कितीपर्यंत म्हटलं आहे तर 5. तर 5 अधिक 1 वाढवून टाकायचं भागीला 2 म्हणजे 8 गुणीला 5. 5 अधिक 1 म्हणजे 6 भागीला 2 हा किती? 4 आणि 5 सक होतात 30. तर 4 गुणीला 30 म्हणजे किती? 120 तुमचं उत्तर राहणार. क्या बात समझ में आई? नाहीतर मर्जी तुमची आहे. तुमची कशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करताय. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40. याला तुम्ही बेरीज कराल तरी उत्तर तुमचं 120च येणार आहे. पण नेहमी असाच 5च गुणाकार किंवा 10च कधी-कधी 8ही विचारतात, कधी-कधी 20ही विचारतात. तर अशा वेळेस ह्या फॉर्म्युलाचा यूज करायचं धन्न पिको धन्न ॲव्हरेजमध्ये उत्तर काढायचं. ओके. चला नेक्स्ट प्रश्न बघूया रे. थोडा मला फास्ट सांगावं लागत आहे कारण की बघा हा खूप कमी दिवस राहिले आहेत आपल्याकडे आणि मला खूप सारा डाटा तुम्हाला शेअर करायचा आहे. ठीक आहे. सायंकाळी मी आता जनरली एक सरप्राईज राहणार आहे तुम्हाला सायंकाळला. ते जनरली मी 6:30 ला सुरू करणार आहे. ठीक आहे. आता ते 6:30 ते किती वाजेपर्यंत राहील याची गॅरंटी नाही. पण एक सरप्राईज आहे. खूप जबरदस्त सरप्राईज राहणार आहे. आता ज्या मुलांना जमतोय त्या मुलांनी यावं. ज्या मुलांना जमत नाहीये त्यांनी पण यावं. मर्जी तुमची आता. ठीक आहे. तर बघा हा सरप्राईज काय राहणार आहे ते 6:30 लाच तुम्हाला कळेल. ओके. ओके. अरे रे 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 रे! हा काहून खाली आला रे बाळा तू? इथे ना. हां. चला सांगा बरं सांगा याचं उत्तर काय राहणार आहे? 35 चे घटक काय राहतात? बघा. सरळ-सरळ प्रश्न आहे रे. 35 अगर सपोज मी विचार केलं, तर 35 कोणा-कोणाने भाग जाते? बस सीधा-सीधा हा विचार. 1 ना 100% जाते. 3 ना नाही 5 आणि 3 8 होतात. नाही जात, नाही जात. 5 नी 4 नी नाही जात. 5 नी हो 5 7 म्हणजे 7 न 100% जाईल. ठीक आहे. मग अजून कुठे जातात का? जातात का? जातात का? नाही सर 35 तर आहे ना. 35च्या फाळ्यामध्ये 35 नाही येईल तर कोण येईल? ठीक आहे. तर 1, 5, 7 आणि 35 कुठे आहे? 1, 5, 7 आणि 35. 1, 5, 7 आणि 35 हा तुमचा उत्तर. ओके. चला नेक्स्ट प्रश्न बघूया रे. बघा, 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 बघा. रपारप करूया छान-छान प्रश्न. 20, 25 आणि 30 चे लसावी आणि मसावी यांच्यातील फरक. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा. एक अशी गोष्ट आहे, एक अशी ट्रिक आहे जे तुम्ही मसावी आणि लसावी ॲट अ टाईम काढू शकता. ती म्हणजे कसं? बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे 20, 25 आणि 30. आता फक्त असं जरुरी नाही अरे नेहमी शाळेमध्ये पण सांगतात आणि बहुतेक कोचिंगमध्ये पण तसंच सांगितलं जात असेल, की तुम्ही जनरली सुरुवात 2 पासनं करा. अरे काय जरुरी आहे का? नाही का मतलब 2 पासनं तुम्ही याला भागाकार करत जा. जरुरी नाही आहे रे बाळा. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, काय की तीनहीचे तीनही दिलेले कुठलेही 3 किंवा 2 संख्या असतात त्यामध्ये फक्त इतकं बघायचं की कुठली मोठ्यात मोठी संख्या त्या तिन्ही संख्येने भाग जात आहे. सांगा बरं 20, 25 आणि 30 यामध्ये मला वाटते 5 ही एकमेव संख्या आहे, जी 5च्या फाळ्यामध्ये 20 ही येतात, 25 येतात, 30 ही येतात. बघा 5 20, 5 5 25, 5 सक 30 झालं खतम. जी आता अजून समोर काही एखादी संख्या वाटत आहे का तुम्हाला? सांगा 2च्या फाळ्यात 4 येते, 5 येते का? नाही. नाही ना, मग झालं. म्हणजे आता तीनही संख्या कुठल्याच फळ्याने भाग जाणार नाही. तर 100% तुमची जे मसावी आहे ना रे, मसावी फिक्स झाली. किती? 5. आता फक्त लसावी काढणे आपल्याला. खतम काम. पाय. आता बे. चला मग बे दुन्ने आणि मग 5 नाही. मग बे तिरी. आता हेही काय? मूळ. हाही मूळ. हाही मूळ. समोर जावायची गरज नाही. नाहीतर मग बये पोरं मग समोर जातात. कसा? बे 1 मग 5 मग 3 मग 5 1 मग बया ते तेच येणार आहे ना. समोर नको जा. चला सी करा. आता बाकीच्या आपल्या क्लासच्या पोरांना माहिती आहे सी करा म्हणजे का? ठीक आहे. चला बघा, 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 बघा. तर आता लसावी काढायचा आहे. 5 गुणीला 2 गुणीला 2 गुणीला 5 गुणीला 3 तर 5 दुने 10, 5 दुने 10 म्हणजे 10 आणि 10 100 गुणीला 3 म्हणजे 300. लसावी जे आहे एलसीएम
हे आमची 300 आली. यामध्ये फरक तो म्हणत आहे. आता फरक करा 300 मधून 5 गेले किती? सर 295 माझं उत्तर आहे. जी तक लिहिलं का? ठीक आहे. गोलू करावचा मस्त सांगणार आहे. गोलू पण कसे करायचे, काय करायचे. आज रात्री भेटूया आपण त्याच हिशोबाने. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा, 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 बघा. ये रे, ये रे पाऊसा, काल बहुत पाऊस आला रे. चला, ठीक है, किमान संख्या शोधा जिला नहीं तो ये सेशन बच्चा आपको बहुत जल्दी मिल गया रहता। कल रात भर लाइट नहीं थी और ऊपर से नेटवर्क का तो पूछो ही मत, है ना? नहीं तो ये सवेरे-सवेरे ही आपको सेशन मिल गया रहता था. चला, काही नाही होत. जे होते चांगल्यासाठी होते. बघा, काय म्हणते किमान संख्या शोधा जिला 4, 9, 15 ने भागल्यावर 2 उरते म्हणते. दिमाग खराब. अशा वेळेस काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं. अशा वेळेस काय लक्षात ठेवायचं, दिलेले जे कुठेही संख्या असते ना, तर 4, 9 आणि 15 याची काढावची लसावी आणि त्याच्यामध्ये जे उरणारी संख्या म्हणत आहे ना, ते बेरीज करून टाकायची. उरणे. बास. पहा कसा लसावी. आता लसावी कसं काढतात सर? सर आता लसावी कसं काढतात? तर लसावी काढावी म्हणून सांगावं लागते का तुम्हाला? बघा मी तर डायरेक्ट जनरली मोठीच संख्या घेत असतो. काय? 4, 1, 4, 9 नाही जात. चला 3, 3, 1, 3 तिरी आणि 3 पाची. बस आता हे काय झालं रे? मूळ संख्या झाले सी डायरेक्ट सी करावचा. 4 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. आता 5 20 होता 3 तिरी 9 म्हणजे 20 गुणिले 9 म्हणजे सीधा किती? 180. आली लसावी किती? 180. किती उरल्या पाहिजे का? 2 उरल्या पाहिजे. तर 2 बेरीज कर म्हणजे 182 तुझा उत्तर आहे का नाही? आहे. खतम का? समजलं का? कधी पण म्हटलं त्याने की 4 उरल्या पाहिजे, 5 उरल्या पाहिजे, 6 उरल्या पाहिजे अशी संख्या शोधा. तर दिलेल्या संख्यांची लसावी काढणे आणि जितकं उरलं पाहिजे असं तो म्हणत आहे त्याच्यामध्ये बेरीज करणे. खटाक. चलो नेक्स्ट प्रश्न पाय रे पाय, 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 पाय. आता सर्वात लहान 4 अंकी शोधा जी परिपूर्ण परिपूर्ण वर्ग आहे. बघा यामध्ये वर्ग पण तुम्हाला दिलं आणि त्यानंतर ते 4 अंकी संख्या म्हणजे सगळंच मिक्सिंग दिलं आहे त्यांनी. ठीक आहे. तर कशा पद्धतीने काढाल रे? सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती राहते? लहानात लहान 4 अंकी संख्या ही तुमची किती आहे? 1000. पण जनरली पाय. काय म्हणत आहे तो? पण तो का म्हणत आहे, की परिपूर्णपणे वर्ग राहायला पाहिजे. आता हा परिपूर्णपणे वर्ग आहे का? असा विचार नको करा 100चा वर्ग आहे म्हणून. 100चा वर्ग 10,000 होते. टेन्शन नाही घेवायचं याच्यामध्ये. 10चा वर्ग 100 होते. हा परिपूर्ण वर्ग नाहीये. त्याला परिपूर्ण वर्ग काढायसाठी आता कितीने तो कमी आहे त्याच्याबद्दल विचार करा. बघा मी सांगतो तुम्हाला. हा कोणाचा आहे जसा 0, 0 तसं परिपूर्ण वर्ग कसे काढत असतो माहिती आहे ना? हा सांगायची गरज नाही. आता प्रत्येक मुलांना माहितीच आहे आपल्या क्लासच्या. ओके. बघा मागे येऊन शेवटून 2-2चे गट करत असतो आपण. आता 10 कोणाच्या वर्गाच्या मधात येते. आता तुम्ही म्हणाल, "हे सर काय सांगत आहे?" परिपूर्ण परफेक्ट स्क्वेअर किंवा इम्परफेक्ट स्क्वेअरचा वर्ग काढायची कला आहे. ठीक आहे. आता हे 10 कोणाच्या वर्गाच्या मधात येते रे? 2च्या आणि 3च्या. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. 3 आता बघा लक्ष दे, समजून घे. आता कोणाकोणाच्या डोकशीच्या वरती जाईल हां. हां. का? कारण की याबद्दल माहिती नसते जनरली. ठीक आहे. आता किती 4 आणि 9 हां, बरं म्हणजे 3. तर 3 तिरी 9 आणि हा 3 समजलं का गा? 10 कोणाच्या मधात येते म्हणते म्हणजे 3च्या वर्ग आणि 4च्या वर्गाच्या मधात येते. तर छोटी संख्या घेत असतो आपण 3 तिरी 9 म्हणजे हा किती 1 आणि हा 100. आता हा 3 आणि 3 किती 6. आता 2 अशी संख्या अगर सपोज तुम्ही 2 ठेवाल ना 2 नेच गुणाकार कराल तर होऊ शकते. म्हणजे किती 62 2 जा 4 आणि हा किती 124. अरे जनरली काही चुकी तर नाही झाली रे माझी? जनरली चला कारण की मला फायनल आन्सर काढायचा म्हणून मी असं करत आहे. ठीक आहे. जनरली 24 ने जास्त आहे ना, तर 100,000 अधिक 24 करा म्हणजे 1024 तुमचं उत्तर, जो की 32चं उत्तर राहणार आहे. 32चा परफेक्ट स्क्वेअर राहणार आहे. असं नाही करायचं आहे, हे तर जरा लॉजिकवाली गोष्ट झाली. आणि अजून यापेक्षा महालॉजिक अगर सपोज तुम्हाला लावायचं आहे, 1024 कोणाचाच वर्ग नाहीये. 225 कोणाचाच वर्ग नाहीये. आणि अ, अ, आहे. हा तर आहे. 1032 हा तर 100% आहे. ठीक आहे. लक्ष दे. जनरली इथे काय झालं रे, 1024 ने इथं उरतात किती? जनरली ह्या 24च्या हिशोबाने जास्तचा येत आहे ना हा. तर बघा जनरली अशा वेळेस काय करायचं? 1024 तर माझं उत्तर आलाच आहे. पण इथे दिलं नाहीये पर्यायामध्ये. आहे का? हां. 1024 आहे. मग तेच कन्फ्यूज झालं होतं 1024 दिला आहे की नाही दिला. ठीक आहे. तर बघा ही परिपूर्ण वर्ग आहे जी की लहानात लहान आहे. हे आहेत, पण हे मोठे आहेत बघा. ही मोठी आहे. ठीक है? जनरली हाच तुमचा उत्तर है। समझ आता कशा पद्धतीने आलं? हे जनरली क्लास के बच्चों को पता है। बाकी के बच्चों को कैसे तो थोड़ा-सा समझ लेना बच्चा इसके हिसाब से क्योंकि इसको साल भर के लिए आपको मेहनत करना पड़ता है ये चीज़ें समझ ओके? एनीवे जो भी है. नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणती संख्या उतरत्या क्रमात आहे? उतरत्या क्रमांकात रे? बघा. आता हे तर खूप चिल्लरवाला काम झाला हा. बघा जनरली उतरत्या क्रमांक म्हणजे मोठ्यापासून छोटं. मोठा कोणता आहे? 27.0 छोटा आहे. 27.2 से हां, 70, 27.2 से हे तर पहिलेच 2 कॅन्सल झाले. आता उरलेले 2 हां.
27.270 नंतर 27.027 राईट 27.2 हा आई कॅन्सल म्हणजे उत्तर तुमचा. आता कसं उतरता क्रम तुम्हाला माहित पाहिजे ना रे. मोठ्यापासून आपण छोट्याकडे जात असतो. चलो नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्न बघा, 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 बघा काय आहे नेक्स्ट प्रश्न? 3 बघा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. 3 1/3 अधिक 1/30 अधिक 1/3 से ठीक आहे. याच्या सरलीकृत म्हणजे एक्झॅक्टली सॉल्व्ह करून आपल्याला उत्तर काढणे ओके. बघा जनरली खूप सारे मुलं इथे कन्फ्यूज होत असतात. मी एक कन्फ्युजन तुम्हाला सांगतो. कधी पण हा जो 3 असते ना, 1 ला जेव्हा तुम्ही 3 ने भागाकार करता बघा 0 जा 0 उरलं किती 1 पॉइंट 0 किती 3 तिरी 9 किती उरलं 1 किती 0 3 तिरी 9 किती 1 भाई तुम्ही बुडगे होऊन जायचा खरं सांगतो. परीक्षाही संपून जाईल आपली उद्याची. समजला का? पण तो 3-3 येणं बंद नाही होईल ना, हा 1-1 येणं बंद नाही होईल. म्हणजे 1/3 म्हणजे काय होते 100% लक्षात ठेवायच्या 0.3 समजलं? याचा मीनिंग सांगण्यामागचा उद्देश माझा तुम्हाला हा होतं. 3 म्हणजे 3च होते. 0.0 लक्षात ठेवायचं आणि 1/3 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 0.333333 हवा वाढतात जाईल. ठीक आहे? इतके मोठे 3 पर्यंत नाही जायचे आपल्याला. लिहून टाकू. ठीक आहे? त्याच्यानंतर 1/30 म्हणजे काय होणार? हा लक्षात ठेवा. 1/30 म्हणजे काय होणार? हा सगळ्यात महत्वाचा 0.033333 डिंग, 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 डिंग. बघा जेवढे शून्य आहेत तेवढे त्याच्यासमोर लागतात पॉइंट हां. 0 पॉइंट आता 3 से म्हणजे काय? 0.03333 करून पाहाल हां. हे सारे डेसिमल दशांश संख्यांच्या सगळ्या बेसिक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे दशांश संख्यांमध्ये हे सांगायची तेवढी काही गरज नाही. पण तरी पण मी तुम्हाला सांगत आहे. ओके. आता लक्ष दे. आता लक्ष दे. जनरली हा किती? 0 हा किती? 0 इथे किती? 0 इथे किती? म्हणजे 0 नसेल. लक्ष दे, लक्ष दे. सांगायमागचा उद्देश कारण की मला जास्त संख्या द्यायचं नाही. इथे पण 3 आहे. इथे 0च राहणार आहे. ठीक आहे. बस इतके जास्त समोर जात नाही मी. बघा याला काय करतोय आता बेरीज करायची आहे. त्यांनी बेरीज म्हटलं ना, तर बघ 0.333 म्हणजे 9 0.333 म्हणजे 9 3 म्हणजे 6 3 किती 3 हा किती 3 3.3699 तुमचा उत्तर राहणार आहे. पण सर एकही नसायची. 3.366 3 पॉइंट हा 663 आहे. हा होऊच नाही शकत. जनरली वाटते आपल्याला की 3.366699 आहे बा म्हणून. नाही, हा तर होऊच नाही शकत. हा 3 पॉइंट हा होऊच नाही शकत. आता 100% हा उत्तर का बरं? त्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतोय बघा रे. कधी पण 3.36 सरलीकृत म्हटलंय त्याने परिणामाची टेन्शन नको घ्या. 3.3699 कधी पण लक्ष ठेवायचं. हे बघा या नंतरचा आकडा बघ 3च्या नंतरचा आकडा 6 आहे. जे की 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे. लक्षात आहे? समजलं आठवतंय तुम्हाला मी काय सांगितलं? निकटची गोष्ट पण तुम्ही घेऊ शकता. काही फरक नाही पडत. तर हाय जी संख्या आणि इथे पण बघ हा 9 आहे. 9 काय 5 पेक्षा मोठा आहे ना? जेव्हा 5 किंवा 5 पेक्षा मोठी अगर एखादी संख्या असते त्याच्या आधीमध्ये वाढवून टाकायचं. म्हणजे हा काय होणार 3.37 हा तुमचा उत्तर होणार. अरे क्या ये बात क्लियर हुई बच्चा? क्या ये बात सभी को क्लियर हुई? ओके. तर याचं मीनिंग काय झालं 3.37 हा जरा बारकाईने बघायचा. हा खूप महत्वाचा प्रश्न होता. ठीक आहे. आणि असे प्रश्न खूप येतायत आजकाल. आलं की कन्फ्यूज व्हायचं नाही. समजलं का? कधी पण निकटच्या अगर पर्यायामध्ये उत्तरं नसतील तर निकटचा पण अप्रॉक्सिमेशन पण अंदाजीकरण घेण्याचा प्रयत्न करायचा. ते अंदाजीकरण कसं घ्यायचं? की बघायचं बाबा 9 आहे ना? तर 9 ही संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे ना? जेव्हा 5 किंवा 5 पेक्षा ती संख्या मोठी असते तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं एक संख्या आधीच्या संख्येमध्ये वाढवून टाकायचं. बस 6 आहे तर 7 खत्म. चलो नेक्स्ट. अब ज्यादा डिटेल में चाहिए बच्चा तर अंदाजीकरण नावाचा आपला चॅप्टर आहे. मी सांगितलेलं आहे तिथे जाऊन ते बघून टाकायचं. पण तितकं वेळ नाहीये आता. ओके. एका दिवसात किती एक तर पाठ पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला करावं लागेल. एका दिवसात किती तास असतात? सॉरी तास नाही म्हणते. एका दिवसात किती सेकंद असतात? सरळ उत्तर 86,400 हे लक्षात पाठच ठेवायचं. ठीक आहे. जर नाहीच पाठ पाहायत तुम्हाला तर एका दिवसात तास किती असतात? 24. त्याला मिनिटामध्ये रूपांतर करायसाठी 60, सेकंडमध्ये रूपांतर करायसाठी तर 24 गुणिला 3,600 अगर कराल तर तुमचं उत्तर हाच येणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रश्न बघा रे. नेक्स्ट प्रश्न ये रे पटकन. हां. हा खूप महत्वाचा प्रश्न हा स्टार मारून ठेवून ठेवाल. ठीक आहे. आणि करूनच जाल. ओके. बघा 3, 4, 7, 8, 6 आणि 7, 8, 2, 6, 3 बघा 3, 4, 7, 8, 6 आणि 7, 8 बघा आणि 7, 8, 2, 6, 3 उत्तर काढा, काढा, काढा. तुम्हीच काढा. तुम्ही पण काढा. 10,000 पर्यंत राउंड ऑफ. राउंड ऑफ म्हणजे काय रे? तर अंदाजे अंदाजे मूल्य. जनरली शब्द तुम्हाला कन्फ्यूज करतील. अंदाजे मूल्य. तर कुठपर्यंत? जवळच्या 10,000 पर्यंत म्हणते. जवळच्या 10,000 पर्यंत. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. बघा निकटच्या 10,000 म्हणलं तर निकटच्या 10,000 म्हणलं तर 10,000च्या नंतरची जी संख्या आहे ना ते पावायच्या फक्त. पहा निकटची 10,000 बघा तुम्हाला हायलाइट करून देतो मी.
एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हे 10,000 ची संख्या झाली. पण निकटचे 10,000 म्हटल्यावर त्याच्या आधीच्या संख्येबद्दल विचार करायचा. ही आधीची संख्या. आधीची संख्या काय आहे? आणि आधीची संख्या जर 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल ना, तर मग आधीच्या संख्येमध्ये 1 वाढवून टाकणे आणि जर छोटीच असेल, तर जसंच्या तसंच बाकीचे. बघा 3 जसंच्या तसं लिहायचं. बघा इथे काय लिहाल? 3 जसंच्या तसं आणि बाकीच्या सगळ्या संख्या शून्य. समजलं का? हे निकटची झाली आणि 30,000 कोटी आहे. अरे 2 जागी आहे. ठीक आहे. आणि आता पहा 7, 8. 8 ही संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे ना, तर याच्या आधीच्या संख्यामध्ये 1 वाढवून टाकणे आणि बस शून्य लावून टाकणे. उत्तर तुमचा रेडी. 30,000 आणि 8,000. बघा शब्दशः समजून घ्या रे हां. बघा लाईव्ह सेशन संपल्यानंतर तुम्ही जेव्हा अगर सपोज तुम्हाला अजून रिपीट ऐकायचं आहे, तर हे सेव्ह राहते. हे मला आधी माहीत नव्हतं. ठीक आहे. हे सेव्ह होऊन जातो, तर तुम्ही अजून पुन्हा बघू शकता याला. ओके. तर चला किंवा अजून बॅक जाऊन तुम्ही बघू शकता. तसं काही हरकत नाहीये. ठीक आहे. पण लाईव्ह सेशन आहे माहीत नाही होतो की नाही होत. चला. बघा, बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे? सर एकच नंबर बघा हा जरा लिहून देतो मी 4 2/7 भागीला 4/7 च्या 9/8 गुणीला 3/20. बघा खूप सारे मुलं इथे एक गलती करतात. हा भागाकार पहिले करतात. नाही, भागाकार पहिले करावचा नाही. बदमाश यू नो बदमाश. अरे बदमाश माहीत आहे ना अरे कंचे भे काहीतरी आहे ना तो आपला, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये तुम्ही पहिले कंस पाहता, तर कंस तर आहेतच नाही. ते खावाचे कंस नाही हां. ओ म्हणजे ऑफ. च्या या गोष्टीला पहिला डील करायचं. च्या म्हणजे काय रे? तर याला तुम्ही करू शकता ना पूर्णांकयुक्त पूर्णांकाला पूर्णांकामध्ये. 4 7 28 आणि 2 किती? तर हा होतात तुमचे 30. किती होतात रे? 30/7. आता हा भागाकार. आता लक्ष दे. च्या हा पहिल्या गोष्टी कधी पण करायचं. 7 गुणिले 9/8 याला पहिले सॉल्व्ह करणे. नंतरच त्या नाहीतर म्हणाल सर पहिले भागाकार करतो. नाही, गलत होऊन जाणार तो. ठीक आहे. याला पहिले सॉल्व्ह करा कारण की च्याचा आकडा पहिले आहे. ठीक आहे. 30/7 आता हा बघ 4 1 4 4 2 8 म्हणजे हा 9 1 9 होते आणि 7 दुने 14 होतात. गुणीला 3/20 बघा गलती नको कराल. नाहीतर याला तुम्ही उलटाच्या पालटा कराल ना, झाला तो गेला कामातून काही उत्तर नाही आणि आलाही तर चुकीचा राहणार. ठीक आहे. तर आता बघ आता भागाकाराचं चिन्ह आहे. कधी पण ज्या संख्येच्या समोर भागाकाराचे चिन्ह असते त्याला काय करायचं उलटाचा पालटा गुणाकाराचं चिन्ह देऊन. भागीला 9 गुणीला 30/20 चल लक्ष दे पाय. हा 0 0 मेला, चल मेला ठीक आहे. 7 1 7 7 दुने 14 ठीक आहे. 2 2 हाही मेला. 3 1 3 3 तिरी 9 आणि 3 1 3 अरे! सर याच्या उत्तर तर एकच आला जी. मग नाही तर का दे ना का उत्तर खतम का? समजला बघा सगळे काटपीट मारतात. बघा 30/7 पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला गुणीला काय केलं मी 14/9 गुणीला 3/20 अरे 0 0 मेला ना? हो मेला सर. पाय 3 1 3 3 तिरी मेला ना? हो सर. हा 3 3 मेला ना? हो सर. 7 1 7 7 दुने 14 हो सर. 2 2 मेला ना? तर उरला काय? 1 ना? खतम काम. चला काय-काय मी सांगितलं ना चुटकीभर सिंदूरवाले प्रश्न असतात. ओके. चलो नेक्स्ट प्रश्न बघा रे. बघा, 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 बघा. खूप फास्ट गेले बच्चा. ओके. अर्पिता हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. गुडिया बघा लक्ष द्या. अर्पिता नावाची पोरगी अशी अर्पिता नावाची पोरगी हां, तिला मस्त असे बघ हां, हां, हां. ठीक आहे. चलो ध्यान दे, ध्यान दे, ध्यान दे. चलो. अच्छा हे अर्पिता नावाची मुलगी जी आहे ना, मोठी शहाणी आहे. हां, बघा काय करते ती अ, तर 100 किलोमीटरचा अंतर हा पुराचा पुरा 100 किलोमीटरचा अंतर आहे. पुरा. हो जी, ठीक आहे. 100 किलोमीटरचं अंतर 3/4 भाग 25 किलोमीटर प्रति तास वेगाने कारने जाते. अच्छा, अच्छा, अच्छा. जे काही हा 100 किलोमीटरचा आकडा होता. अंतर 100 किलोमीटरचं जे काही अंतर होता, त्यापैकी 100 किलोमीटरच्या किती भाग म्हणते 3/4 भाग म्हणजे 3/4 भाग हा कारने जाते म्हणते किती किलोमीटर 25 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने जाते. समजला का? लक्ष दे. तर पहिले तो भाग किती होता ते तर काढा. 4 1 4 4 किती 25. तर 25 तिरी 75 किलोमीटर भाग ते किती किलोमीटरच्या हिशोबाने जाते रे बाबा? 25 किलोमीटर प्रति तासाच्या हिशोबाने ती पळते. कारने. समजला का? म्हणजे मला एक गोष्ट सांग सरळ-सरळ आणि उर्वरित अंतर सायकलनं कापते. मग सायकलनं पळते तिची पंक्चर झाली असेल वाटते गाडी हां. मग सायकलनं पळताच पळते का ते हां? सायकलनं पळाली तर उर्वरित किती अंतर मला सांग 75 किलोमीटर अंतर जर ते कारनी गेली असेल 100 किलोमीटरचं एकूण अंतर होतं, तर उर्वरित काय 25 किलोमीटरच राहणार ना? ठीक आहे. पण उत्तर नाही थांबा आपल्याला अंतर माहीत झालं की 25 किलोमीटर अंतर ती सायकलने जाते बा मग. ठीक आहे. सायकलने कापते जर प्रवासासाठी लागणारी एकूण वेळ 8 तास. अच्छा. एकूण वेळ तिला मग ते कारनं जावं नाही सायकलनं जावं. एकूण वेळ जर तिला 8 तास लागला, तर सरळ-सरळ याच्या तास तर सायकलचा वेग किती असेल? ऑयट! एक नंबर. ध्यान दे बच्चा, ध्यान दे, ध्यान दे. यावरून आपण काय करू शकतो बघ लक्ष दे. 75 किलोमीटर कारनं गेली होती 25 किलोमीटर प्रति तासाने, तर याची वेळ आपण काढलं ना कामच जमेल. स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम असते. तर
डिस्टन्स जरा इंग्लिशमध्ये नको सांगू तुम्हाला, मराठीत सांगतो. गती, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर वेळ बरोबर काय रे? वेळ बरोबर होणार तुम्हाला अंतर भागीला गती. ठीक आहे. तर अंतर किती होतं? 75 किलोमीटर आणि गती किती? तर 25. तर 25 किती? 25 तिरी 75. तर याला वेळ किती लागलं रे कारनी जायला हिला? 3 तास लागले. पण एकूण एकूण जर मी तुम्हाला सांगेन ना, एकूण तिला 8 तास लागले होते. बघा कुठची गोष्ट कुठे जात आहे. कधी-कधी लॉजिकवाल्याच गोष्टी तुम्हाला खूप कामात येतात. ठीक आहे. एकूण वेळ तिला 8 तास लागले होते. कारणच जर 3 तास लागत असतील सायकलला किती तास लागतील का? उरलेलेच तास ना. म्हणजे 8तून 3 गेले किती? बघा 8तून 3 तास गेले तर 5 तास ते सायकलने जाते. 5 तास. समजलं का? बघा रे 5 तास ती सायकलने जात आहे. बस. तर आता विचारलं काय तुम्हाला त्यांनी? आता तुम्हाला हे विचारलं आहे, की सांगा म्हणते, की सायकलने तिला लागणारा सायकलने जे काही ती 5 तासात 25 किलोमीटर पार केले, ते किती गतीने केले. गती काय? गती म्हणजे काय? ते गती नाही का हां? ते गती म्हणजे काय? डिस्टन्स म्हणजे अंतर भागीला वेळ. वेळ. ठीक आहे. तर अंतर किती होता? 25 किलोमीटर आपण काढला होता. वेळ किती? 5. 5 किती? 5 म्हणजे 5 किलोमीटर प्रति तास तुमचं उत्तर राहणार बच्चा. समजलं का? ठीक आहे. पद्धतशीर याला समजून जायच्या. लॉजिकवाल्या गोष्टी जास्त आहेत. मला फक्त हे समजावून सांगायसाठी म्हणून वेळ लागत आहे. नाहीतर बाकी अगर सपोज तुम्ही मनातल्या मनात त्या गोष्टी कराल ना, तरी पण याचं उत्तर काढणं खूप सोपं आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा, काय आहे? अशी संख्या शोधा ज्याची 12.5% किंमत 12च्या बरोबरीची आहे. बघा याचं मी तुम्हाला आपलं ट्रिक सांगितलं होतं आठवत असेल. याची ट्रिक काय आहे रे? याची ट्रिक काय आहे? आपल्या क्लासच्या मुलांना सगळ्यांना माहीत असेल. अशी संख्या म्हणजे ती संख्या 100% च असेल ना, तर जी एखादी संख्या म्हणत आहे, ज्या संख्येबद्दल विचारला आहे, ती संख्या म्हणजे काय? कधी पण लक्षात ठेवायच्या ज्या संख्येबद्दल विचारते ती 100% असते. तर ज्या टक्केबद्दल विचारलाय ती टक्के वरती, दिलेले टक्के आठवते का रे? काढायचे टक्के, दिलेले टक्के गुणिला दिलेली संख्या. अपने क्लास के बच्चे ट्रिक बताया था बच्चा, ठीक है? तर 12.5% दिलेले आहेत आणि काढायचे किती कोणाचे? तर 12च्या. चला, तर पॉइंटच्या नंतर एक संख्या आहे म्हणजे काय? वरती एक अंक वाढवून टाका. म्हणजे 125 गुणिले 12 करा. 125 एक नाही, 125 आठी हजार होते आणि 12 आठी 96 तुमचं उत्तर होते. समजलं का रे? ठीक है? ये सारे के सारे ट्रिक बताए हुए हैं बच्चा, सारे के सारे, है ना? प्लीज कन्फ्यूज मत होइएगा। ओके? अच्छा जिसको किसी को लग रहा होगा कि सर ये कैसे क्या, तो ये सब चीज़ें बताने का टाईम नाहीये बच्चा अभी, है ना? अगर सपोज आपको चाहिए तर टक्केवारीच्या रिगार्डिंग आपले खूप चॅप्टर आपण शिकवलेले आहेत. ते जाऊन त्यामध्ये बघून घ्याल. याबद्दल तुम्हाला माहिती पडून जाणार. ओके? तर चला नेक्स्ट प्रश्न बघूया रे. नेक्स्ट प्रश्न. ये रे पटकन. ये रे पटकन आला. पुस्तक विकून मिळालेल्या नफ्यात अनुक्रमे 6% आणि 9% नफा आहे. अरे 6% आणि 9% नफा आहे. हा फरक 18 आहे. तर याचाही फरक काढून टाकायचा. बस. बस दुसरा काही टेन्शन नाही घ्यायचा. कारण की पाहे ना का, हा 9% आणि 6% हा एका म्हणजे त्याच त्याच प्रॉडक्टवर आहे ना किंवा ज्या कुठल्याही गोष्टी तो करत आहे त्याच्याच वर तो काही नफा आहे. बरोबर आहे. तर फरक पण तुम्हाला 18 दिला आहे. याचाही फरक काढायचा. 6% आणि 9% चा फरक किती राहते? 9तून 6 गेला 3% दिला आहे तुम्हाला फरक किती? 18. तर पुस्तकाची किंमत किती? पुस्तकाची किंमत जनरली 100% च्या स्वरूपातच राहते की नाही? तर बस 100% ची किंमत काढायची. सर तिरपा गुणाकार करायचा मस्त उत्तर काढायचा रपारप. कसा? चल त्याचा काढायचा आहे. काढ ना तर मग काय होते? 100 गुणिले 18 भागिले किती? 3. 3 किती? 3 किती? सकल. 100 6 सर माझा उत्तर आला. खतम. समझ रहे हो बच्चा? बहुत बढ़िया आप लोग भी बहुत बहुत फास्ट में आंसर निकाल रहे हो क्या नहीं निकाल रहे हो? अरे इसको कहाँ चला गया ये? 1 मिनट. देख बच्चा देख. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा पाठी पडला आवाज तर येत होता ना रे तुम्हाला? माहीत नाही. विसरलो मी. बघा. नेक्स्ट प्रश्न काय आहे? नेक्स्ट प्रश्न काय आहे? 700 वर 4.5 वर्षासाठी 4 पैसे प्रति रुपया दराने साधे व्याज किती असेल? सर पुरा सत्यानाश काम सर. हं? हा तर अजिबच दिलन जी. काही टेन्शन कायला घेतेस का? 700 वर 4.5 वर्षासाठी म्हणते बघा. 4.5 वर्ष. जसं त्याने 4.5 वर्ष म्हटलं तेव्हा लक्षात ठेवा कालावधी तुम्हाला 4.5 वर्ष म्हणजे होते का गा? हं? 4.5 वर्ष म्हणजे सीधा 4 1/2 वर्ष. मान्य कराल याला? आणि म्हणजे हा काय 4.5 वर्ष 4 1/2 म्हणजे 4 दुणे 8, 8 आणि 1 9. 9 भागीला 2. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. 9 भागीला 2. अच्छा लक्ष दे रे बाळा आता लक्ष दे. जनरली का बरं माहीत नाही मला तरी असं वाटत आहे इथे हे पर्याय येत नाहीयेत हं. कारण की जर हा पर्याय येत असेल, मला प्रश्न तर नाही चुकला रे? प्रश्न 700 वर 4.5 वर्षासाठी 4 पैसे प्रति रुपया दराने प्रति
बघा थोडंसं प्रश्न 6 माही पाहिजे रे. हा 6 माही राहील तेव्हाच हा उत्तर येणार, नाहीतर नाही येणार. ठीक आहे. व्याज किती? साधे व्याज दराने प्रति रुपये. ठीक आहे. इथं लक्षात ठेवायचं 700 वर 4.5 4.5 वर्षासाठी 6 माही. 6 माही पाहिजे हां. 6 माही. ठीक आहे. तर बघा कालावधी किती आहे? 4.5 वर्ष म्हणजे 9/2 हे लक्षात ठेवायचं. 6 महिने. एका वर्षामध्ये 6-6 महिन्याचे 2 गट असतात. म्हणून याला गुणाकार 2 करून टाकायचा. मेला तर हा किती उरलं रे? मात्र 9. सीधा वर्ष आता किती राहणार? 4.5 वर्ष नाही, डबल करून टाकायचं म्हणजे त्याचं किती? 9 वर्ष. ओके. कालावधी झाला. आता 4 पैसे प्रति दराने. दर पण तुम्हाला एक्झॅक्ट नाही दिलाय त्यांनी. दर किती दिलाय? 4 पैसे प्रति रुपया. 4 पैसे प्रति रुपया म्हणजे एका रुपयावर 4 पैसे. लक्ष दे रे. एका रुपयावर 4 पैसे म्हणते तर 100 रुपयावर किती पैसे होणार? सॉरी, 1 रुपया म्हणजे किती पैसे? तर 100 पैसे म्हणजे किती? 4 पैसे. असं तो म्हणत आहे. मी म्हणत आहो का? अरे का झालं रे? हा काहून नाही लिहत आहे? हां. 4 पैसेच सीधा टक्केवारीच्या स्वरूपामध्ये समजत आहे ना आपल्याला. 100% हिशोबाने जर विचार कराल तर 4%च होतात ना हां. तर दर आपल्याला माहिती पडलं किती? तर 4%. टक्केवारीच्या स्वरूपात मी आणलं 100 आणलं ना ते बस खतम काम. ₹1 म्हणजे 100 पैसे होतात हे लक्षात ठेवा. ओके. तर बघा दर तुम्हाला 4% मिळालं. आता बस सरळ उत्तर काढायचं. व्याज तुम्हाला म्हटलंय त्यांनी व्याज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मुद्दक. मुदल. अरे मोदक भागीला 100. चल मुद्दल किती आहे आपल्या? मुद्दल किती आहे? 700 गुणीला दर किती आहे रे? 4. दर झालं. कालावधी किती आहे? बघा कालावधी 9 आहे. 4.5 नाही पुट करायचं. ओके. ठीक आहे. आणि भागीला 100. 0000 मेला. तर 4 7 जा 28 इंटू 9 अगर सपोज कराल 252 तुमचा आंसर राहील बच्चा. आहे का? आहे. समझलं? है ना? वो पहले ही समझ गया था बच्चा क्योंकि वो देखो वार्षिकच्या स्वरूपामध्ये तिथं पर्यायच नाही. ठीक आहे. 6 माही आहे हा. 6 माही लक्षात ठेवायचं. 6 माहीच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला दिलं आहे, तर 6 माही हे जनरली एका वर्षामध्ये 2 वेळा येतात. ठीक आहे. ओके. चला. नेक्स्ट प्रश्न बघा रे. नेक्स्ट प्रश्न बघा. संपवत आहोत आपण आता. बघा. एक अन्न 54 शेतकऱ्यांसाठी 36 दिवस टिकते, तर ते 18 शेतकऱ्यांसाठी किती दिवस टिकेल? अरे सोप्पा प्रश्न आहे. ते माहिती आहे ना आपला हा वर्कर अपना इसका रे वेळ काळ. हां, वेळ काळवाला. ठीक आहे. बघा जे काही असेल बघा आता आठवत नाही मला पण जे काही आपला फॉर्म्युला काय? M1 M1 T1 सॉरी D1 इक्वल्स टू M2 D2 आठवते का? आठवते का? चला M1 किती रे? 54 शेतकरी. दिवस किती लागतात? 36. दुसरा किती? 18 शेतकरी. दिवस किती लागतात? काजाना तोच तर विचारलाय. चल 18 एक 18, 18 दुने 36. तर 54 गुणिले 2 करावच्या तुम्हाला माहिती पडून जाणार आणि तुमचं उत्तर 54 गुणिले 2 म्हणजे 108 दिवस लागतील. खटाक. चलो नेक्स्ट प्रश्न बघा रे. नेक्स्ट प्रश्न बघा. पहिल्या 6 समसंख्यांची पहिल्या 6 संख्यांची सरासरी कधी पण लक्षात ठेवायचा. कधी पण पहिल्या n हा लिहून देतो. हा फॉर्म्युला आपण सांगितलाय. पहिल्या n समसंख्यांची सरासरी हे कधी लक्षात ठेवायचं काय? तर n+1 डायरेक्ट उत्तर म्हणजे काय? n किती आहे तुमच्याकडे? 6 प्लस 1 करायचं म्हणजे 7 तुमचं उत्तर राहणार. बापा! यापैकी दिलंच नाहीये. आहे की नाही आहे? एक तर बाबा दिलंच नाही. 6 आहे, 8 आहे, 9 आहे. 8 म्हणजे यापैकी नाही. समजलं का? यापैकी नाही उत्तर. ठीक आहे. अगर सपोज नॉर्मली सॉल्व्ह करायचं आहे, तर पहिल्या 6 समसंख्या म्हणजे 6 समसंख्या कोणत्या असतात? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 भागीला किती रे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सरासरी म्हटल्यावर दिलेल्या संख्यांची बेरीज भागीला जितके संख्या असतात ते. तर किती 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे भागीला 6. 2, 4, 42 भागीला किती? 6. साइन किती? 7. बास उत्तर. जर असं नाही आठवलं तर हा ट्रिक तर लक्षात ठेवा ना रे. पहिल्या कितीही जातच्या समसंख्या राहू द्या. त्यांची जर तुम्हाला सरासरी काढायची असेल ना, दिलेली संख्या जे काही दिलेली कुठलं पण n असते तुम्हाला, जसं 6 आहे त्याच्यामध्ये 1 मिळवून टाकायचं उत्तर. 8 असेल तर 1 मिळवून टाकायचं उत्तर. रपाकसे टाईमपास करत नाही बसायचं. चला नेक्स्ट प्रश्न बघूया रे. शेवटचा प्रश्न आहे आपला हा. एका आयताची रुंदी. अरे सर बहुत ईझी आहे सर. एका आयताची लांबी किती आहे? 8 आणि रुंदी आहे 1. तर त्या क्षेत्रफळ डायरेक्ट पुरं काढतात. सर 8 1 8 उत्तर. हं, बया आहेच नाही. ऐक ना. त्याला का म्हणलं पहिले पाय. हा सेंटीमीटर हो आणि हा मीटर हो. त्या मीटरचा एक तर सेंटीमीटरमध्ये रूपांतर कर, नाही तर सेंटीमीटरच्या मीटरमध्ये रूपांतर. सोपा कोणता? 1 मीटरचा सेंटीमीटर. तर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 100 सेंटीमीटर. आणि अगर सपोज त्यांचं क्षेत्रफळ म्हणूया आपण. क्षेत्रफळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय असते रे? लांबी गुणीला रुंदी म्हणजे 8 गुणीला 100 व्हिच इज किती रे? 800 तुमचं काय उत्तर.
हा तुमचं उत्तर झालं. समजलं? आई होप आपको समझ में आया होगा बच्चा. आज रात को सच बता रहा मैं, आई थिंक कितना 5:30 नहीं तो 6 बजे के आसपास मैं आपके साथ फिर से लाइव आने वाला हूँ. बहुत ही सरप्राइजिंग आपको गिफ्ट रहेगा. अब वो गिफ्ट किस हिसाब से रहेगा? मैथमेटिक्स के हिसाब से रहेगा. अब वो क्या रहेगा? अब वो थोड़ा-सा हिंट तो दे दिया है. चलो देखते हैं आप लोग कितने इंटरेस्टेड हो. बताओ मुझे कितने बच्चे आप इंटरेस्टेड रहोगे करके, है ना? तो मिलते हैं बच्चा शाम को. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. बाय बाय.